मुंबईमध्ये म्हाडाच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण मुंबई मंडळाच्या म्हाडाच्या घरांसाठी आता लवकरच लॉटरी निघण्याची शक्यता आहे। येत्या मार्च महिन्यामध्ये म्हाडाची ही लॉटरी निघणार असल्याची माहिती मिळते। यात मुंबईतल्या पहाडी गोरेगाव भागातल्या 2683 घरांचा समावेश असणार आहे। यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1947 सदनिका आणि अल्प उत्पन्न गटासाठी 736 सदनिकांचा समावेश असेल। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरांची किंमत अंदाजे 35 लाख तर अल्प उत्पन्न गटासाठी शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेची मुदत गेल्या वर्षी 7 मार्च रोजी संपुष्टात आल्याने सध्या प्रशासक नियुक्त असून लोकप्रतिनिधी नसल्यामुळे 2023-24 चा अर्थसंकल्प हा केवळ प्रशासनाच्या स्तरावर मांडून मंजूर केला जाणार आहे। पालिकेचेच अधिकारी हा अर्थसंकल्प सादर करणार असून प्रशासक म्हणून काम पाहणारे आयुक्त इक्बाल सिंग चहल हा अर्थसंकल्प मंजूर करणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा ही अशी घटना घडतीये। याआधी 1984-85 साली महानगरपालिकेचा अंदाजपत्रक प्रशासकांनी मंजूर केलेलं होतं। यानंतर नागपूरमधली एक धक्कादायक बातमी बघूया। नागपूरच्या खापा तालुक्यातल्या सुरेवानी गावात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या घटनेमध्ये 3 आरोपी सामील होते। पोलिसांनी तातडीने तपास केला आणि या 3ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेलेली होती। पीडिता एकटी असल्याचं पाहून आरोपींनी तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केले। फक्त इतक्यावरच हे आरोपी थांबले नाहीत, तर कुऱ्हाडीनं वार करत तिची हत्या केली आणि त्यानंतर सुद्धा तिच्यावर अत्याचार केला। या सगळ्या घटनेनंतर आता लोकांमध्ये संतापाची लाट आहे। तपासादरम्यान आम्हाला माहिती मिळाली, गुप्त माहिती, की यामध्ये आणखी 2 आरोपींचा समावेश आहे। त्यावरून आम्ही इतर 2 आरोपींना अटक केली 16 तारखेला आणि 16 तारखेलाच ज्या पीडित होत्या जखमी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याबाबत आम्हाला मेडिकल सूचना प्राप्त झाली। हॉस्पिटल येथून मृत्यू झाल्याबाबत त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये कलम 302 भागाची वाढ करण्यात आली।